हाय फ्रेंड्स, इथे पहा, हे आहे मुखवास. ते मी कसं बनवलेलं आहे घरच्या घरी. काय काय बाहेर त्याच्यात ॲड केलं आहे ते पाहू शकता. मी बडीशोप भाजून घेतली आहे. पुन्हा हे जवस ते पण भाजून घेतलेले आहेत. ते पहा, पाव किलो बडीशोप होती आणि 50 ग्रॅम आहेत जवस. बडीशोपमध्ये ओवा एवढ्या प्रमाणात घेतलेला आहे ओवा पण. आणि याचे मी हे पण सांगते तुम्हाला काय काय फायदे आहेत आपल्या शरीराला. आणि हे धना डाळ, ती पण थोडी गरम करून घ्या. सगळं मी भाजून छानसं कुरकुरीत गरम करून घेतलेलं आहे. कारण आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आपल्याला बडीशोप पण नुसती खायला हे होत नाही. पहा, जवस पण खाल्लं जातं, ओवा पण खाल्ला जातो आणि धना डाळ, त्याचे काय एवढे फायदे नाही आहेत पण चांगली वाटते आपल्याला त्याच्यामध्ये बडीशोपसोबत. ते पहा, माझे चारही भाजून झालेले आहेत. बडीशोप पण मस्त कुरकुरीत गरम केले आणि आपण त्याला थंड झाल्यावरती स्टोर करणार आहोत. कारण पाऊस आहे बाहेर, पावसाळ्याचे दिवस आहेत, तर लगेच हवा लागून ते नरम पडतात. म्हणून स्टोर करणं गरजेचं आहे. आणि आपलं जेवण झालं तर दुपारी जेवणानंतर आपण हे मुखवास खाऊ शकतो. याचे शरीराला खूप सारे फायदे आहेत. असं बनवा तुम्ही पण. तर हे थंड होते. थंड झाल्यानंतर आपण त्यांना मिक्स करूया. आणि आता मी याचे फायदे सांगते तुम्हाला. बडीशोप ही पाचक आहे, म्हणजे डायजेशन आपलं सुधारतं. आणि खूप सारे बडीशोपचे गुणधर्म आहेत. सगळे आजार बरे करते, सगळ्या अवयवांचे, डोळ्यांचे, पुन्हा पोटातले सगळे. पुन्हा हे आहे जवस, हे ॲमोगा फॅट याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे. हे आपल्या शरीरात कमी पडत असतं. आणि ओवा हा आपल्याला गॅस दूर करतं. आपण आता पावसाळ्यामध्ये आपलं पचन हे एकदम स्लोली होत असतं. तर अन्न पण चावून खायचं घास 32 वेळा. आणि पाणी पण प्रमाणात प्या. आणि ओवा, जवस, धना डाळचे मला पण माहिती नाही आहे काय आहेत त्याचे हे. तर बडीशोप, ओवा, जवसचे माहिती आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहे. आणि धना डाळ मला वाटतं असंच सगळ्यांसोबत छान लागते आणखीन. तर हे सगळे एकजीव केले आपण. पहा, असे थंड झाले आता. आणि आता हे स्टोर करणार आहोत. आणि जेवल्यानंतर आपण खाणार आहोत. मस्त असं मिक्स करून घ्या. खूप प्रकारचे पहा तुम्ही मुखवास आहेत. तर हा आपल्या घरच्या घरी आपण तयार करू शकतो. तर हा मला 15-20 दिवस जातो. आणि सगळे खातात आमच्या घरातले 4 जण जेवल्यानंतर. छोटा चम्मच. आता आपण हे बर्नीमध्ये स्टोर करूया. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसहित अश्विनी शॉप चॅनलला.